नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर. जॉग्रॉफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 11वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली यामधील स्वाध्यायाचा भाग 2 बघत आहोत. याच्या अगोदरच्या आपण स्वाध्यायाच्या भाग 1 मध्ये या प्रकरणावरील प्रश्न क्रमांक 1 साखळी पूर्ण करा, प्रश्न क्रमांक 2 अचूक सहसंबंध ओळखा, प्रश्न क्रमांक 3 अचूक गट ओळखा आणि प्रश्न क्रमांक 4 भौगोलिक कारणे लिहा यांची माहिती बघितलेली होती. आज आपण या तासिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5 सविस्तर उत्तरे लिहा याची माहिती घेत आहोत. आता यामध्ये आपल्याला एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1 आहे विभंगाचे विविध प्रकार स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 2 आहे ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण होणाऱ्या भूरूपांचे उदाहरणासह स्पष्टीकरण लिहा. प्रश्न क्रमांक 3 आहे भूकंप छायेचा प्रदेश ही संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 4 आहे ज्वालामुखी पदार्थावर टीप लिहा. तर आता हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण 8 गुणांसाठी विचारला जातो. म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न 8 गुणांसाठी आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला याचं उत्तरसुद्धा हे डिटेलमध्ये लिहावं लागणार आहे. तर आपण ह्या सगळ्यांची उत्तरं डिटेलमध्ये लिहून आपल्याला दाखवणार आहोत. तर आपण जो पहिला प्रश्न आहे विभंगाचे विविध प्रकार स्पष्ट करा हा प्रश्न सोडवण्यास सुरुवात करूया. पहिल्यांदा प्रश्न लिहिला आहे विभंगाचे विविध प्रकार स्पष्ट करा. आता याचे अगोदर तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत. आता या मुद्द्यांमध्ये बघा, पहिला मुद्दा दिलेला आहे प्रस्तावना, आकडा 1 विभंग अर्थ, आकडा 2 विभंगाचे प्रकार, त्यामध्ये परत अ सामान्य विभंग, ब उत्क्रम किंवा विरुद्ध विभंग, ई कातर विभंग आणि मोठा ई प्रणोद विभंग आणि समारोप असे मुद्दे दिलेले आहेत. मग आता हे मुद्दे देण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, तर जे मोठे प्रश्न असतात त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला जर पाठ असतील तर त्यामधील तुम्हाला माहिती लिहिता येते. म्हणून अगोदर तुम्ही खालील उत्तरे पाठ करण्या अगोदर तुम्ही हे मुद्दे पाठ करणं हे खूप गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला प्रत्येक प्रश्नांचे मुद्दे दिलेले आहेत. आता आपण सुरुवात करूया. उत्तर लिहिताना पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची. पृथ्वीच्या भूपृष्ठाखालील भूपट्ट्यांच्या थरावर सतत दाब व ताण या प्रक्रिया चालू असतात. त्यामधून वलीकरण व विभंग या प्रक्रिया घडून येतात. त्यामधील विभंग अर्थ व प्रकार यांची माहिती पुढीलप्रमाणे. ही आपली प्रस्तावना झाली. हा आपला पहिला मुद्दा होता प्रस्तावनेचा. मोठे प्रश्न लिहिताना सुरुवातीला प्रस्तावना लिहायची आणि शेवटी समारोप हा लिहायचाच. त्यानंतर आपला पहिला मुद्दा विभंग अर्थ. पृथ्वीच्या भूपृष्ठाखालील भूपट्ट्यांच्या थरावर अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमुळे खडकांच्या स्तरात ताण निर्माण होतो व प्रचंड ताणामुळे खडक तुटतो. यास विभंग किंवा प्रस्तरभंग किंवा भ्रंश असे म्हटले जाते. यानंतर आपला दुसरा मुद्दा आहे विभंगाचे अर्थ. आता विभंगाचा अर्थ आपण बघितला. विभंगाचे प्रकार आहेत पृथ्वीच्या भूपृष्ठाखाली भूपट्ट्यांच्या थरावर अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमुळे तफावत असल्यामुळे वेगवेगळ्या आकाराच्या विभंगाची किंवा प्रस्तरभंगाची निर्मिती होते. ते विभंगाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. अ सामान्य विभंग, त्यास नॉर्मल फॉल्ट असेही म्हणतात. शक्यतो तुम्ही इंग्लिशमधील जे नाव आहे ते इंग्लिशमधील नाव हे लिहित जावा. मग तुम्ही इंग्लिशमध्ये नाव लिहिल्यानंतर तुम्हाला या मुद्द्याविषयी जास्त माहिती आहे हे लक्षात येतं आणि जास्त गुण मिळू शकतात. सामान्य विभंगाची माहिती बघा इथे लिहिली आहे. सामान्य विभंगाची निर्मिती खडकांच्या थरावर ताण पडल्याने त्यास तडा जातो किंवा त्यास भेगा पडतात व त्यांची हालचाल विरुद्ध दिशेने होते व त्यामधील एक भाग खाली प्रतलाला अनुसरून सरकतो. यामध्ये प्रतल हा आकाशाभिमुख असतो.
आता आपल्याला या ठिकाणी सामान्य विभंगाची आकृतीसुद्धा काढायची आहे, कारण हा सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न आहे. त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरामध्ये आकृती दिलेल्या आहेत. आकृती फक्त काढायची नाही तर आकृतीची नावंसुद्धा द्यायची. आता ही आकृती आपल्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे. पहिला वरचं नाव आहे या ठिकाणी थरांची विरुद्ध दिशेने होणारी हालचाल. इकडे एक हालचाल आणि इकडे एक हालचाल आहे, ते नाव इथं लिहायचं. त्यानंतर थरांचा खाली सरकलेला थर, हा जो आहे तो खाली सरकलेला थर आहे. त्यानंतर विभंग किंवा प्रस्तरभंग, या ठिकाणी विभंग आणि प्रस्तरभंग झालेला आहे, हे नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता हा पहिला प्रकार झाला सामान्य विभंग. त्यानंतर दुसरा प्रकार आहे उत्क्रम किंवा विरुद्ध विभंग. उत्क्रम किंवा विरुद्ध विभंगाची निर्मिती खडकाच्या थरावर दाब पडल्याने खडकाच्या थराची हालचाल एकमेकांच्या दिशेने होते व त्यामुळे खडकाचा एक भाग वर सरकतो. अशा विभागास किंवा अशा विभंगास उत्क्रम विरुद्ध विभंगाची निर्मिती होते. यामध्ये विभंग प्रतल भूमी अभिमुख म्हणजे खाली असते. याची सुद्धा आपल्याला आकृती काढायची आहे. हा आकृती आहे, याची नावं द्यायची आहेत. थरांची विभंगाच्या दिशेने हालचाल, बाण एकमेकांच्या दिशेने दाखवायचे आहेत. या ठिकाणी दाखवलेले आहेत, हे बाण महत्त्वाचे आहेत. त्यानंतर हा वरचा भाग थरांचा वर सरकलेला थर आणि त्यानंतर या ठिकाणी विभंग किंवा प्रस्तरभंग झालेला आहे तो भाग या ठिकाणी दाखवायचा आहे. हा दुसरा प्रकार झाला. आता यानंतर हा तिसरा प्रकार आहे कातर विभंग. कातर विभंगाची निर्मिती खडकांना तडा किंवा भेगा पडल्यावर खडकाचा थर वर किंवा खाली न सरकता तो बाजूला क्षितिज समांतर आडव्या दिशेने सरकतो, त्यास कातर विभंग असे म्हणतात. कातर विभंगाची या ठिकाणी आकृती दिलेली आहे, ही आकृती. त्या ठिकाणी त्याची नावं लिहायची. खडकांची आडव्या दिशेने होणारी हालचाल, त्यानंतर विभंग प्रस्तरभंग कुठं झालेला आहे ते हे ठिकाण, अशी नावं लिहायची आहेत. आता हे झाले 3 प्रकार. चौथा जो आहे मोठा तो आहे प्रणोद विभंग. प्रणोद विभंगाची निर्मिती खडकांच्या थरावर पडणारा दाब कमी अधिक असेल तर एक भाग सुट्टा होऊन दुसऱ्या थरावर येऊन पडतो, त्यास प्रणोद विभंग असे म्हणतात. यामध्ये विभंग प्रतलाचा कोन 45 अंशापेक्षा कमी असतो. या ठिकाणी आकृती दिलेली आहे या ठिकाणी नावं द्यायची. थरांचा वर सरकलेला थर, त्यानंतर प्रतलाचा कोन 45 अंशपेक्षा कमी या ठिकाणी दाखवायचा आहे. त्यानंतर विभंग किंवा प्रस्तरभंग कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर तो या ठिकाणी झालेला आहे. आता या ठिकाणी जे तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत त्या सर्व आकृत्या ह्या तुमच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत, त्या बघून तुम्ही काढायच्या आहेत. आता यानंतर बघा आपल्याला दुसरा प्रश्न बघायचा आहे. दुसरा प्रश्न आहे ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांचे उदाहरणासह स्पष्टीकरण लिहा. आता प्रश्न कसा आहे बघा, ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांची उदाहरणासह स्पष्टीकरण लिहा म्हटलं आहे. म्हणजे आपल्याला भूरूपांचं नाव लिहायचं आहे आणि त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे आणि त्याची उदाहरणं लिहायची आहेत. म्हणजे जर आपण फक्त माहितीच लिहिली तर आपल्याला त्याचे मार्क्स मिळणार नाहीत. आता या ठिकाणी तुम्हाला मुद्दे दिलेत, कोणकोणते मुद्दे या उत्तरामध्ये आवश्यक आहेत. तर मुद्द्यामध्ये बघा पहिला प्रस्तावना आहे, नंतर ज्वालामुखी अर्थ लिहायचा, परत ज्वालामुखीय भूरूपे त्यांची नावं लिहायची. ह्यामध्ये एकूण 7 भूरूपं आहेत. लाव्हा घुमट, लाव्हा पठार, ज्वालामुखीय काहील, विवर सरोवर, ज्वालामुखीय खुंटा, खंगारक शंकू, संमिश्र शंकू आणि समारोप, एवढे उत्तरामध्ये मुद्दे येतील. आता सुरुवातीला प्रस्तावना लिहायची. पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमध्ये भूकंप व ज्वालामुखी या शीघ्र हालचाली आहेत. यामधील ज्वालामुखीच्या उद्रेकामधून
वेगवेगळ्या भूरूपांची निर्मिती होते त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. यानंतर आपला मुद्दा ज्वालामुखी अर्थ इथं आपण घेतलेला आहे. सामान्यपणे बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप, लाव्हा आणि घनरूप पदार्थ हे. आता याच्या पुढे आपलं उत्तर आहे. आपण एवढंच लिहायचं आणि पुढच्या पेजवर राहिलेलं उत्तर लिहायचं. पुढच्या पेजवरती राहिलेलं उत्तर बघा. ज्वालामुखीय उद्रेकाच्या स्वरूपात पृथ्वी पृष्ठभागावर असं आहे बरं का, पृष्ठभागावर येतात त्या प्रक्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात. पुढचा मुद्दा ज्वालामुखीय भूरूपे व्होल्कॅनिक लँडफॉर्म्स. ज्वालामुखीय उद्रेकातून आम्ल लाव्हा घट्ट असतो व अल्कली लाव्हा द्रवरूप पातळ असतो हा बाहेर पडतो. हा लाव्हा घट्ट व द्रवरूप ह्या दोन प्रकारचा असतो. त्यामुळे भूरूपांना वेगवेगळे आकार प्राप्त होतात. अशा वेगवेगळ्या भूरूपांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. यामधील पहिलं भूरूप आहे लाव्हा घुमट. त्याचं पहिल्यांदा स्पष्टीकरण. ज्वालामुखीय उद्रेकातून बाहेर पडणारा लाव्हा किंवा लाव्हारस जास्त न पसरता ज्वालामुखी मुखाजवळच थंड होतो व घट्ट होतो. त्यावेळी निर्माण होणाऱ्या भूरूपास घुमटाकार आकार प्राप्त होतो. त्यास लाव्हा घुमट असे म्हणतात. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला सुरुवातीला ज्वालामुखीय भूरूप लाव्हा घुमट दिलेला आहे आणि स्पष्टीकरण हा मुद्दा लिहिलेला आहे. तुम्ही सुद्धा असाच स्पष्टीकरण मुद्दा लिहायचा, पॅराग्राफ करायचा आणि खालून उत्तर लिहायचं. मी बघा मध्ये मध्ये एक रेष सोडलेली आहे. असं जर तुम्ही सोडत गेला तर तुमचं उत्तर हे व्यवस्थित दिसणार आहे. आता इथपर्यंत आपण उत्तर लिहिलं आहे. पुढचं उत्तर आपण पुढच्या पेजवर बघणार आहोत. यामध्ये खाली एक ओळ आहे. लाव्हा घुमट दोन प्रकारचे निर्माण होतात. त्यामध्ये एक ज्वालामुखीतून बाहेर पडणारा, पुढच्या पेजवरती लाव्हारस आम्लधर्मी घट्ट असेल तर त्याच ठिकाणी उंच घुमटाकार टेकडीची निर्मिती होते. दुसरा आकडा आहे, जर लाव्हारस अल्कली द्रवरूप पातळ असेल तर तो दूर अंतरापर्यंत वाहत जातो व त्यापासून कमी उंची असलेल्या परंतु तळभाग पसरट घुमटाकार टेकडीची निर्मिती होते. अच्छा, तर उदाहरणे बघा. माउंट तारुमे जपानमधला आहे आणि नवरूपता अलास्का ही घुमटाची उदाहरणे आहेत. तुम्ही उदाहरणे लिहायची आहेत. जर उदाहरण लिहिले नाही तुम्हाला मार्क्स कमी मिळणार. आता यानंतर आपल्याला आकृती काढायची आहे. आता आकृती 1.14 लाव्हा घुमट ही आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणची आकृती आहे. आपण त्या ठिकाणी जर बघून काढली तरी चालेल. हे पहिलं झालं. त्यानंतर बघा, दुसरं ज्वालामुखीय भूरूप आहे लाव्हा पठार, लाव्हा प्लॅट्यूज. पहिल्यांदा स्पष्टीकरण. भेगीय स्वरूपात जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा लाव्हारस मोठ्या प्रमाणात आणि विस्तृत भूपृष्ठावर पसरतो. तेव्हा विस्तृत आकाराच्या पठाराची निर्मिती होते. त्यानंतर उदाहरणे. भारतातील दख्खनचे पठार, डेक्कन प्लॅटो आणि अमेरिकेतील कोलंबियाचे पठार ही लाव्हा पठाराची उदाहरणे आहेत. यानंतर आपल्याला आकृती काढायची आहे. आकृती 1.15 लाव्हा पठार. त्यानंतर तिसरं भूरूप आहे ज्वालामुखीय काहील, कॅल्डेरा. याचं पहिल्यांदा स्पष्टीकरण. ज्वालामुखी उद्रेकातून मोठ्या प्रमाणात पदार्थ बाहेर पडतात व दाबमुक्ती होते. त्यावेळी मोठ्या आकाराचे व खोलवर खळगे तयार होतात. यांना ज्वालामुखीय काहील, कॅल्डेरा म्हणतात. काहिलीची रुंदी 10 किमी व खोली काही मीटरमध्ये असते. लहान लहान आकाराच्या ज्वालामुखीय काहिलींना ज्वालामुखीय विवर असे म्हणतात. यानंतर उदाहरणे. माउंट आणि केच. आता स्पेलिंग बघा. या ठिकाणी तुम्हाला जे शब्द मराठी लिहिलेला आहे तो ह्या इंग्लिश उच्चारावरून लिहिलेला आहे, त्यामुळे दुसऱ्या प्रकारे सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. दुसरा आहे माउंट काटमाई, अलास्का. ही ज्वालामुखी काहिलीची उदाहरणे आहेत.
त्यानंतर आपल्याला आकृती काढायची आहे ज्वालामुखीची काहील. या ठिकाणी ही सुद्धा आकृती पाठ्यपुस्तकामध्ये आहे. त्यानंतर बघा पुढचं भूरूप आहे 4 नंबरचं विवर सरोवर, क्रिएटर लेक. स्पष्टीकरण: ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर ज्वालामुखीच्या मुखाशी एक खोलगट खळगा तयार होतो, त्यास ज्वालामुखी विवर असे म्हणतात. काही काळानंतर या मृत ज्वालामुखीमध्ये पाणी साचून सरोवराची निर्मिती होते, त्यास विवर सरोवर असे म्हणतात. उदाहरणे: 1. क्रिएटर लेक इन USA. 2. माउंट माझमा USA. ही ज्वालामुखी विवर सरोवराची उदाहरणे आहेत. ज्वालामुखी विवर सरोवरची आकृती आहे 1.17 विवर सरोवर. ही आकृती आपण या ठिकाणी काढायची आहे. त्यानंतर 5 नंबरचं भूरूप आहे ज्वालामुखीय खुंटा, व्हॉल्कॅनिक प्लग असे म्हणतात. त्याचं स्पष्टीकरण: ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखाशी आम्ल लावा जो घट्ट असतो तो थंड होऊन स्तंभासारखे भूरूप तयार होते, त्यास ज्वालामुखीय खुंटा असे म्हणतात. उदाहरणे: मॉरर रॉक इन कॅलिफोर्निया, थम्सबट ही ज्वालामुखीय खुंट्याची उदाहरणे आहेत. त्यानंतर आकृती काढायची आहे. आकृती 1.18 ज्वालामुखीय खुंटा. आता यानंतर क्रमांक 6चे ज्वालामुखीय भूरूप आहे खंगारक शंकू. याचे स्पष्टीकरण: ज्वालामुखीय उद्रेकातून मोठ्या प्रमाणात राख, अर्धवट जळालेले निखारे, सकोनाश्म यांच्या संचयनातून शंकू आकाराची टेकडी तयार होते, त्यास खंगारक शंकू असे म्हणतात. उदाहरणे: नुओऊ पर्वत हे खंगारक शंकूचे महत्त्वाचे उदाहरण आहे. आकृती 1.19 खंगारक शंकू. यानंतर शेवटचं 7 नंबरचे ज्वालामुखीय भूरूप आहे संमिश्र शंकू. याचे सुरुवातीला स्पष्टीकरण: ज्वालामुखीय उद्रेकावेळी लाव्हारस व अर्धवट जळालेल्या पदार्थांच्या एकावर एक थर साचल्याने संमिश्र शंकूची निर्मिती होते. उदाहरणे: सेंट हेलेन्स अमेरिका हे याचं महत्त्वाचं उदाहरण आहे. त्यानंतर याची आकृती आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे संमिश्र शंकूची आकृती. यानंतर आता ही आपली सर्व ज्वालामुखी भूरूपे झालेली आहेत. शेवटी आपल्याला समारोप लिहायचा आहे. वरील प्रमाणे ज्वालामुखीय लाव्हारसापासून वेगवेगळी भूरूपे तयार होतात. आता आपल्याला यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 3. भूकंप छायेचा प्रदेश ही संकल्पना स्पष्ट करा. सुरुवातीला याचे मुद्दे कोणकोणते येतील बघा. यामध्ये मुद्दे आहेत: पहिला प्रस्तावना, परत भूकंप छाया प्रदेशाचा अर्थ लिहायचा आहे, परत भूकंप लहरी व भूकंप छाया प्रदेश क्षेत्र ह्यांची वैशिष्ट्ये व यांची माहिती लिहायची आहे, परत आकृती काढायची आहे आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. आता उत्तर: पहिल्यांदा प्रस्तावना. भूकंप म्हणजे जमिनीचे थरथरणे किंवा हादरणे होय. ज्यावेळी भूकंपाची निर्मिती होते त्यावेळी त्यामधून वेगवेगळ्या लहरींची निर्मिती होते व त्यामधून भूकंप छाया प्रदेश निर्माण होतो. याची माहिती पुढीलप्रमाणे. पहिला मुद्दा भूकंप छाया प्रदेश अर्थ. भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रातही भूकंप लहरींची नोंद मिळते. असे असले तरी काही विशिष्ट क्षेत्रात लहरींची नोंद होत नाही, अशा प्रदेशास भूकंप छायेचा प्रदेश असे म्हणतात. यानंतर पुढचा मुद्दा भूकंप लहरींचे प्रकार व त्यांचा भूकंप छायेचा प्रदेश. आता सुरुवातीला यामध्ये भूकंप लहरींचा अर्थ दिलेला आहे. भूकंप लहरी अर्थ: संत पाण्यात खडा टाकल्यानंतर जसे तरंग निर्माण होतात
त्याप्रमाणे तरंग भूकंपाच्या निर्मितीनंतर भूकंप नाभीमधून तयार होतात, त्यांना भूकंप लहरी असे म्हणतात. प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी व भूपृष्ठ लहरी असे 3 प्रकार भूकंप लहरींचे पडतात. यामधला पहिला प्रकार आहे प्राथमिक लहरी, त्यांना प्रायमरी वेव्ज असे म्हणतात. भूकंपामध्ये निर्माण झालेल्या ज्या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना प्राथमिक लहरी म्हणतात. या लहरी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात घनरूप किंवा द्रवरूप माध्यमात प्रवेश करताना लहरींचे वक्रीभवन होते आणि त्यामुळे 105 ते 140 अंश हे महत्त्वाचं आहे, या लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश असतो, कारण या लहरींचे माध्यम बदलल्यास वक्रीभवन होते व त्या या क्षेत्रात पोहोचत नाहीत. पुढचा मुद्दा आहे आकडा 2, दुय्यम लहरी, सेकंडरी वेव्ज. प्राथमिक लहरीनंतर ज्या लहरी भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना दुय्यम लहरी असे म्हणतात. या लहरी केवळ घनरूप माध्यमामधून प्रवास करतात, द्रवरूप माध्यमामधून प्रवास करत नाहीत. म्हणून 105 अंशाच्या पलीकडील सर्व क्षेत्र या लहरींचा भूकंप छायेचा प्रदेश असतो. आता या ठिकाणी तुम्हाला जी आकृती दिलेली आहे ही आकृती तुम्ही काढायची आहे. ही आकृती क्रमांक 1.10 आहे आणि ही सुद्धा आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 6 वरती आहे. या ठिकाणी P प्रायमरी वेव्ज दाखवलेले आहेत, S सेकंडरी वेव्ज दाखवले आहेत आणि त्यांचे वक्रीभवन कसे होते आणि भूकंप छायांचा प्रदेश कोणता आहे हा दाखवला आहे. त्यामुळे तुम्ही ही जी आकृती आहे ही आकृती काढणं खूप गरजेचे आहे. आता यानंतर तिसरा मुद्दा आहे भूपृष्ठ लहरी, लँड वेव्ज. सर्वात शेवटी निर्माण होणाऱ्या लहरींना भूपृष्ठ लहरी असे म्हणतात. या लहरी भूपृष्ठालगत असल्यामुळे जास्त विध्वंसक असतात. भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठाखालून सर्व माध्यमामधून प्रवास करतात, त्यामुळे या लहरींना भूकंप छायेचा प्रदेश नसतो. बघा, भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठाखालून सर्व माध्यमातून प्रवास करतात, त्यामुळे या लहरींना भूकंप छाया प्रदेश नसतो. आता समारोप. अशा प्रकारे भूकंप लहरींच्या वैशिष्ट्यामुळे भूकंप छाया प्रदेश निर्माण होतात. एवढी माहिती आपल्याला यामध्ये लिहावी लागेल. आता यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे 4था, ज्वालामुखीय पदार्थावर टीप लिहा. आता यामध्ये सुरुवातीला मुद्दे, प्रस्तावना, ज्वालामुखीय पदार्थ डॅश करून त्यामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत, द्रवरूप, घनरूप, वायुरूप आणि समारोप. एवढी माहिती तुम्हाला या ज्वालामुखी पदार्थावर टीप लिहा या प्रश्नाचे लिहायचे आहे. आता सुरुवातीला प्रस्तावना. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील भूकंप व ज्वालामुखी या शीघ्र हालचाली आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यामधून अनेक पदार्थ बाहेर पडतात. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे. पहिला मुद्दा, ज्वालामुखीय उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ, त्यास आपण व्होल्कॅनिक मटेरियल्स असंही म्हणतो. त्यामध्ये पहिला पदार्थ आहे द्रवरूप. द्रवरूप पदार्थ यास लिक्विड मटेरियल असंही म्हणतात. यामध्ये वितळलेल्या खडकाच्या द्रव पदार्थाचा समावेश होतो. ज्यावेळी हे वितळलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात त्यावेळी त्यास मॅग्मा म्हणतात. तसेच ज्यावेळी मॅग्मा भूपृष्ठावर येतो त्यावेळी त्यास लाव्हा असे म्हणतात. लाव्हा रसात असणाऱ्या सिलिकाच्या प्रमाणावरून आम्ल व अल्कली लाव्हा असे 2 प्रकार या द्रवरूप पदार्थांचे पडतात. आता आम्ल लाव्हा म्हणजे काय हे लिहून घेऊया. आम्ल लाव्हा त्यास ॲसिडिक लाव्हा असेही म्हणतात. यामध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असते. त्याचा वितलन बिंदू
उच्च असतो, तो घट्ट असतो, त्यामुळे त्याचे वहन संत गतीने होते. आम्ल लाव्हापासून टेकडी, पर्वत इत्यादींची निर्मिती होते. यानंतर ब आहे अल्कली लाव्हा, बेसिक लाव्हा असं त्यास म्हणतात. हा याच्या विरुद्ध आहे. यामध्ये सिलिकाचे प्रमाण कमी असते, त्याचा विचलन बिंदू कमी असतो, तो पातळ असतो, त्यामुळे तो जास्त प्रवाही असतो. अल्कली लाव्हापासून मैदाने, पठारे यांची निर्मिती होते. त्यानंतर दुसरा मुख्य प्रकार आहे घनरूप पदार्थ, सॉलिड मटेरियल्स. यामध्ये ज्वालामुखीय धूळ, राख, सकोनाश्म इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. धुलीकण आणि खडकांचे तुकडे हे पदार्थ अतिशय सूक्ष्म असतात, त्यावेळी त्यास ज्वालामुखीय धूळ म्हणतात. लहान आकाराच्या घनरूप पदार्थांना राख म्हणतात आणि घनरूप टोकदार तुकड्यांना सकोनाश्म म्हणतात. काही वेळा लाव्हा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकड्यांच्या स्वरूपात जमिनीवर पडण्याअगोदर फेकला जातो, त्यास ज्वालामुखी बॉम्ब असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला समारोप दिलेला आहे. त्याच्या अगोदर आपण वायुरूप जे पदार्थ आहेत त्यांची माहिती लिहिलेली नाही. ही माहिती तुम्हाला पान नंबर 10 वरती भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये किंवा ह्या चॅनलवरती तासिका क्रमांक 8 आहे त्यामध्ये दिलेली आहे. 4 ते 5 ओळींची माहिती आहे, ती तुम्ही शोधून लिहावी अशी अपेक्षा आहे, म्हणून या ठिकाणी दिलेली नाही. आणि शेवटी समारोप दिलेला आहे. ज्वालामुखी उद्रेकामधून वरीलप्रमाणे अनेक पदार्थ बाहेर पडतात. लाव्हा पदार्थामुळे विविध भूरूपांची निर्मिती होते, तसेच काही वेळा इतर वायुरूप, घनरूप पदार्थांमुळे प्रदूषणसुद्धा होते, परंतु ही जी ज्वालामुखीची प्रक्रिया आहे कायमस्वरूपी चालू राहते. अशा प्रकारे आज आपण सविस्तर उत्तरे लिहा हा जो प्रश्न क्रमांक 5 आहे तो आपण बघितलेला आहे. यानंतरच्या पुढच्या स्वाध्यायामध्ये आपण प्रश्न क्रमांक 6 फरक स्पष्ट करा व प्रश्न क्रमांक 7 आकृती काढा हे बघणार आहोत. तुम्ही हा यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला यावरती स्वाध्याय, इतर थेरीचे प्रश्न, बोर्डाचे महत्त्वाचे प्रश्न बघायला मिळणार आहेत. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.